महार समाजात जन्मले. त्या काळात ही जात समाजात खालच्या स्तरात मानली जात होती. पण चोखा हे बालपणापासूनच परमभक्त. त्यांचं मन नेहमी विठोबाच्या चरणी गुंतलेलं असायचं. चोखा मेळा मोठे होत गेले तसं विठोबांच्या भेटीसाठी त्यांची तळमळ वाढत गेली. शेवटी ते पंढरपूरला आले आणि चंद्रभागेच्या काठी एका झोपडीत राहू लागले. दिवसभर राबून काम करत आणि रात्री विठोबांचं नाम घेऊन हरिपाठ करत. तरीही त्या काळात जात पात नशिबी आड येतच होती. चोखा मेळा रोज मंदिराबाहेर उभे राहत असे, पण त्यांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. एक दिवस त्यांनी विठोबाच्या पायरीवर बसून देवाकडे गाऱ्हाणं गायलं. देवा, मी तुझाच आहे आणि तुला भेटायची परवानगी मला नाही. जरी माझ्या शरीराला प्रवेश नसला तरी माझ्या मनाला तुझ्यापाशी येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. चोखा मेळांची भक्ती पाहून भगवंत भारावून गेले. असं मानलं जातं त्या रात्री मंदिरात एक अद्भुत प्रकाश